शिवाय खाऊगल्लीच्या परिसरामध्ये सुद्धा आंदोलकांनी आता मोठ्या संख्येनं गर्दी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय खाऊगल्लीचा परिसर सुद्धा आता आंदोलकांनी वेढलेला आहे, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय सकाळची वेळ आहे, न्याहारीची वेळ झालेली आहे आणि आज मराठ्यांच्या ब्रेकफास्टमध्ये नेमकं काय ते सुद्धा आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वीची ही सगळी गर्दी आपण पाहतो बघा, हे सगळे मराठा तरुण आहेत, बांधव आहेत, जे गावाखेड्यातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एक मराठा लाख मराठाचा जो नारा आहे तो या ठिकाणी दिला जातोय। बिस्किटांची पाकिटं त्यांच्या हातामध्ये। आजचा मेनू काय ब्रेकफास्टचा? भरपूर प्रकारचे मेनू आपल्याला आमचे बिस्किट आहेत, ब्रेड आहेत, पाव आहेत, सेप आहेत, पेरू आहेत। पण जेवण मिळतंय सगळ्यांना पुरण? आमच्या माता बहिणी रात्रभर जागून आम्हाला डब्बा गाडीमध्ये भरभरून पाठवून देत आहेत। आणि लोणचं ठेचा हे सगळे जे व्यंजन आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठेवले जात आहेत। विविध प्रकारचे आपण पाहतो बघा, रांग या ठिकाणी लागलेले, चहाचं काउंटर या ठिकाणी लावलेलं आहे। गाड्यांमध्ये ट्रकमध्ये हे कशा पद्धतीनं न्याहारी करतात आणि याच ठिकाणी त्यांच्या राहण्याची कशी व्यवस्था आहे ते सुद्धा आपण पाहतोय। एकंदरीतच खाऊ गल्ली जी आहे ती पूर्णपणे भरून गेलेली आहे मराठा आंदोलकांनी। आणि जिथे जिथे आपण पाहतो बघा, हातामध्ये काही जण पेरू दाखवत आहेत, काही जण बिस्किटचे पाकिटं दाखवत आहेत, त्यासोबतच काही जण या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहिलेले सुद्धा दिसत आहेत। आणि जेवढे मोठे मोठे ट्रक आहेत ते गावाखेड्यातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। केळी दाखवत आहेत बघा, केळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केलं जात आहे। पहिल्या दिवशी यांची गैरसोय झाली होती कारण आसपासची सगळी दुकानं बंद होती आणि यानंतर त्यांनी निर्णय घेतला की याच ठिकाणी अन्नछत्र उभारायचं, गावाखेड्यातून अन्नधान्य मागवायचं आणि त्यासोबतच ब्रेकफास्टची, जेवणाची आणि डिनरची व्यवस्था करायची। आणि अगदी त्याच पद्धतीनं एक खाऊ गल्ली जी आहे ती या CSMTच्या समोर, जिथे मुंबई मराठी पत्रकार संघ आहे त्याच्या समोरच्या रस्त्यावरती तयार करण्यात आलेले आहे। आणि याच रस्त्यावरती या सगळ्या मराठा बांधवांचा ब्रेकफास्ट होतोय, जेवण होतंय, नाश्ता होतोय। आणि आपण जर पाहिलं तर पोटभर जेवून मग आंदोलनाचा जो आवाज आहे, जो एल्गार आहे तो या ठिकाणी पुकारला जातो। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, ठिकठिकाणी गर्दी झालेली आहे। हातामध्ये भत्ता आहे, पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे 10,000 बाटल्या ज्या आहेत त्या काल या ठिकाणी पोहोचल्या होत्या। आज देखील तितक्याच प्रमाणामध्ये ज्या बाटल्या त्या सुद्धा पोहोचणार आहेत। काय हातामध्ये काय तुमच्या दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी तर आपण पाहतोय CSMTच्या स्थानक परिसरामध्ये झालेली गर्दी।